तिच्या लग्नाची बुंदी. आता हल्ली बुंदी वगैरे नसते, बासुंदी वगैरे असते लग्नात. बासुंदी असते, जिलेबी असते, गुलाबजामुन असतात, पण पूर्वी बुंदी असायची नाही का. तर तिच्या लग्नाची बुंदी. तिला पाहिलं तेव्हाच काळीच तिच्या नावे केलं. तिला पाहिलं तेव्हाच काळीच तिच्या नावे केलं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं. नोट्स द्यायच्या घ्यायच्या निमित्तानं होकाराची देवाणघेवाण. नोट्स घ्यायच्या निमित्तानं म्हणजे मी अभ्यासात बरा होतो, हुशार होतो बरं का, म्हणजे नोट्स द्यायचो घ्यायचं. तर नोट्स घ्यायच्या निमित्ताने होकाराची देवाणघेवाण झाली. आणि ते किस्सा थोडंसं वेगळं काय झालं. माझ्या मित्रानं एक पुस्तक त्याच्या आवडत्या मुलीला दिलं आणि सांगितलं की तुला हवं होतं पुस्तक ते. आणि त्या पुस्तकात एक पत्र दिलं. त्या पत्रात त्याने लिहिलं होतं सगळं त्याच्या मनातलं. आणि शेवटी लिहिलं होतं की जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर उद्या लाल ड्रेस घालून ये. दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेज आली पिवळ्या ड्रेसमध्ये आणि तिने पुस्तक परत केलं. तर त्याला लक्षात आलं की लाल ड्रेस नाही आहे म्हणजे नकार. ठीक आहे ना. आयुष्यभर तो राहिल्यानंतर लग्न वगैरे झालं आणि लग्नाच्या खूप वर्षानंतर एकदा घर साफ करता ते जुनं पुस्तक त्याला सापडलं आणि सहज म्हणून त्याला ते चाळलं तर त्याच्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की माझंही तुझ्यावर प्रेम आहे, फक्त माझ्याकडे लाल ड्रेस नाही आहे. तर वाचत चला पुस्तकं, अभ्यास करत चला. म्हणजे ते विद्यार्थी फार कमी आहेत, त्यांना सांगणं आहे तर असं कोणी पुस्तक दिलं तर पहिलं वाचा. हां म्हणजे कधी कधी असतं ना नसेल लाल ड्रेस तुझ्याकडे तर समजून जा. तर हां तर नोट्स द्यायच्या निमित्ताने होकारांची देवाणघेवाण झाली. आयुष्य सांगतो मला वाटलं 7 जन्माची भूतीगत झाली. होकार मिळाला. आता सगळं सेट आहे. आता तिच्यासाठी मीच आमिर आणि माझ्यासाठी ती जुही होती. कयामत कयामत. तिच्यासाठी मीच आमिर आणि माझ्यासाठी ती जुही होती. काय सांगू भावानं आपली बी स्टोरी कयामत सारखी होती. आता मला भेटता येणार नाही. आता मला भेटता येणार नाही. एक दिवस तिनेच येऊन सांगितलं तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे, पण घरच्यांनी उद्याच माझं लग्न आहे ठरवलं. आता मला भेटता येणार नाही. एक दिवस तिनेच येऊन सांगितलं तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे, पण घरच्यांनी उद्याच माझं लग्न आहे ठरवलं. प्रसंग होता बाका वेळ होती निर्वाणीची. प्रसंग होता बाका वेळ होती निर्वाणीची. आजच रात्री आपण पळून जाऊ इथून दूर. असं ठरलंय त्याचं. आजच रात्री आपण पळून जाऊ इथून दूर. भेटू मध्यान रात्री गावच्या वेशीवर. तिलाही पटले होते, मिसळला होता सूर. तिलाही कबूल होतं की आज रात्री पळून जायचं. शेवटचा पर्याय हाच होता. पण नशीब वाट पाहून फार थकलो त्या रात्री. वाट पाहून फार थकलो त्या रात्री, पण आलीच नाही ती तांबडा फुटेपर्यंत. वाट पाहून फार थकलो त्या रात्री, पण आलीच नाही ती तांबडा फुटेपर्यंत. मग मीही पोचतो तिच्या लग्नात आणि खाल्ली बुंदी कमरेचा करदोडा फुटेपर्यंत. कारण लग्नाचं जेवण वेगळं, प्रेम वेगळं, जेवण सोडायचं नाही. तर मग मीही पोचलो तिच्या लग्नात आणि खाल्ली बुंदी कमरेचा करदोडा फुटेपर्यंत. कमरेचा करदोडा फुटेपर्यंत. म्हणजे ज्यांना ज्यांना असं पळून जाता आलंय त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा. पण जे पळून जाऊ शकत नाही त्यांनी किमान बुंदी तरी खायला हवी होती असं मला वाटतं.